आपण आता थेट पुण्यात गेलेलो आहे। पुण्यामध्ये आपण पाहतोय अभिनेता सोलापूरकरांविरोधात आंदोलन करण्यात आलेले आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानामुळे निवेदन नाही घेतलं तर आम्ही इथं हलत नसतो। जोपर्यंत जर घटना केली तर त्यांना निवेदन घ्यायला का दिलं आज या संशयात्मक जे बॉडीवर असेल सोलापूरकर पुण्यामध्ये आता मराठा सेवक संघाने आंदोलन सुरू केलेलं आहे। राहुल सोलापूरकरांविरोधात पुण्यामध्ये आंदोलन छेडण्यात आलं असून सोलापूरकरांनी छत्रपती शिवरायांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानानंतर आता हे आंदोलन करण्यात येत आहे। मराठा सेवक संघाचं हे आंदोलन आपण पाहतोय। राहुल सोलापूरकरांच्या वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटताना आपण पाहतोय। पुण्यामध्ये आंदोलन सुरू झालेले आहे। सोलापूरकरांनी छत्रपती शिवरायांसंदर्भात केलेल्या वक्तव्याचे पडसाद आता राज्यभरात उमटताना दिसत आहेत। त्यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलनही करण्यात आलेले। मराठा सेवक संघाने आंदोलन केलं असून यावेळेस भंडारकर प्राच्यविद्या संदर्भातल्या त्यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी सुद्धा या आंदोलकांनी केलेली आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड जोडले गेलेले आहेत। सागर, एकूणच आपण आंदोलन पाहतोय, सध्या तिथे परिस्थिती कशी आहे? सागर, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? नक्की आपण जर पाहिलं तर आता मराठा सेवक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि भांडारकर इन्स्टिट्यूटचं जे ऑफिस आहे त्यामध्ये हे सर्वजण आलेले आपल्याला पाहायला मिळतात। पोलीस जे आहेत तेही घटनास्थळी आता दाखल झालेले आहेत आणि निवेदन देण्यासाठी त्यांचा आग्रह आहे की राहुल सोलापूरकर यांच्यावरती कारवाई करण्यात यावी। राहुल सोलापूरकर यांचा जो राजीनामा आहे तो घेण्यात यावा असा इशारा जो आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आणि आता या ठिकाणी पुन्हा या ती सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते। आता जर पाहिलं तर त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। काय नेमकं काय म्हणणं आहे? आम्ही निवेदन घ्यायला गेलोय, फक्त पोलीस हातात लावलेले पोलीस मध्यस्थी करतात, निवेदन घेणार आहे, ते स्वीकारणार आहे। साधा कामगार येऊन अडवतो इथे, पोलीस आम्हाला बाहेर काढतात। आमची अस्मिता शिवाजी महाराज आमची अस्मिता आहे। आमच्या अस्मितेला असं बोललो आम्ही नाही सहन करणार आता इथून पुढे। या ठिकाणी आता याचा काय संबंध आहे? चपराची याचा काय संबंध निवेदन घ्यायचं? तर बघितलं तर हे मराठा सेवक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि आंदोलकांना या ठिकाणाहून बाहेर जे आहेत या ठिकाणी खाली बसण्याचा प्रयत्न जो आहे तो या आंदोलकांचा सध्या सुरू असल्याचा आपल्याला दिसतोय। आंदोलन या ठिकाणी मांडी घालून बसण्याचा प्रयत्न करतात आणि रस्त्यावरती त्यांनी सर्व जे आहेत ते जोरदार घोषणाबाजी जी आहे ती आता या ठिकाणी सुरू असल्याचं काय म्हटलंय? काय आपण बघितलं तर निवेदन या ठिकाणाहून तुम्ही बाहेर नाही बाहेर निघत नाही। आम्ही या गेटला येऊन इथं गेट जवळ आम्ही आंदोलन करत आहोत। आता आपण बघितलं तर सगळे या ठिकाणी खाली येऊन बसलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी की जय महाराज की जय मागणी एकच आहे। अशा ज्या काही घटना घडतात ज्या घडायला नको आहेत, महाराजांच्या विषयी बोलण्याला आम्ही सहन करून घेणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोललेला आम्ही सहन करणार नाहीत। आमची अस्मिता आहे महाराज म्हणजे एक मराठा। तर हे लोक जे आहेत ते रस्त्यावरती गेलेले आहेत आणि रस्ता रोको करण्याचा यांचा हा सगळा प्रयत्न जो आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसतोय। तुम्ही जोरदार घोषणाबाजी करता, काय म्हणणं आहे तुमचं?
आमचं एकच म्हणणं आहे, ह्या संस्थेवर जो बॉडीवर आहे त्याला हकलून ते टाकल्याचं ते बिनबापाची आवला, त्याची लायकी नाही महाराष्ट्रामध्ये लायची. आणि तो शिवाजी महाराजाबद्दल बोलतो, आमच्या अस्मितेवर बोलतो. दैवत आहेत महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्याबद्दल बोलतो. आणि हे आम्हाला हे डिपार्टमेंट इथून हाकलून देत. आता रस्त्यावरती उतरलेले आहेत. रस्ता रोको या ठिकाणी यांनी केलेला आहे. रस्त्यावरती बसून ही घोषणाबाजी सुरू आहे. रस्ता रोको. आम्हाला बाहेर काढलं पोलिसांनी आम्हाला बाहेर काढलं. आम्ही इथेच बसणार ना. कदापि सोडणार जय. आम्हाला पोलिसांनी आज जाऊन नाही दिलं. आम्ही इथेच बसणार. नाही होऊ द्या, रस्ता बंद राहू द्या, काय होत नाहीये. ठीक आहे ना. आपण जर पाहिलं तर पोलीस या